विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो, आपण यापूर्वीच्या भागामध्ये कर्मचारी वर्गासाठीचं जे प्रशिक्षण आहे ते आपण पाहायला सुरुवात केलेली आहे। त्यामध्ये आपण प्रशिक्षणाचा उद्देश काय आहे त्याचे वेगवेगळे उद्देश आपण अभ्यासलेले आहेत। आजच्या भागामध्ये आपण प्रशिक्षण त्याचे जे प्रकार आहेत, टाइप्स ऑफ ट्रेनिंग, आज पाहणार आहोत। तर प्रशिक्षणाच्या प्रकारांचा अभ्यास करत असताना आपल्याला त्याचे वेगवेगळे अनेक प्रकार सांगता येतात। आता हे प्रकार त्याच्या स्वरूपावरून पडतात, त्याच्या कार्यक्षेत्रावरून पडतात, ते कोणत्या स्वरूपाचं कार्य करतात त्यानुसार त्यांना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे त्याच्यानुसार या ठिकाणी हे प्रशिक्षणाचे प्रकार आपल्याला सांगता येतात। तर सर्वप्रथम या ठिकाणी प्रशिक्षणाचे प्रकार अभ्यासत असताना आपण पहिला जो महत्त्वाचा प्रकार आहे तो या ठिकाणी सांगू शकतो, किंवा या ठिकाणी मी आपल्याला विशेष महत्त्वाची बाब सांगणार आहे की जर आपल्याला प्रशिक्षणाचे प्रकार हे जर व्यवस्थितरित्या समजून घ्यायचे असतील तर त्यामध्ये आपण दोन प्रकारांचा एकाच वेळी तुलनात्मक पद्धतीने जर अभ्यास केला तर ते आपल्याला एकदा अभ्यासलेला हा घटक नंतर आपण कधीही विसरणार नाहीत। एवढा आपल्या या ठिकाणी याचा चांगला उपयोग अभ्यासासाठी करता येऊ शकतो। तर ते कशा पद्धतीने करता येईल, तर त्यामध्ये एकंदरीत जे काही प्रकार आहेत ते एकाच वेळी दोन दोन प्रकार आपण अभ्यासायचे, जसं की औपचारिक, अनौपचारिक, अल्पकालीन, दीर्घकालीन, प्रवेशपूर्व, प्रवेशोत्तर, केंद्रीय, विभागीय, वैयक्तिक आणि सामूहिक, असे जर आपण या ठिकाणी लक्षात ठेवले तर आपण सहज प्रशिक्षणाचे 10 प्रकार या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो आणि त्याची मांडणी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो। तर या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी त्याचा अभ्यास करू शकता। तर आज आपण व्यवस्थित या प्रशिक्षणाच्या प्रकारांचा आपण इथे अभ्यास करूयात। तर त्यामध्ये मी आपल्याला पहिला प्रकार सांगणार आहे तो म्हणजे औपचारिक प्रशिक्षण, त्यालाच फॉर्मल ट्रेनिंग असंही म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला फॉर्मल ट्रेनिंग म्हणतात। तर औपचारिक प्रशिक्षण हे पूर्वनिर्धारित व पूर्व नियोजित असते, म्हणजेच हे प्रशिक्षण प्रचलित शिक्षण संस्थांद्वारे, आता एक लक्षात घ्या, औपचारिक म्हटल्यानंतर या ठिकाणी सर्व गोष्टी निश्चित आहेत, कायदेशीर आहेत, ठरवून दिलेल्या आहेत आणि त्या ठरवून दिलेल्या पद्धतीनंच हे प्रशिक्षण आपल्याला पूर्ण करावं लागतं, म्हणून त्याला औपचारिक प्रशिक्षण असं म्हटलेलं आहे। तर पहा, यामध्ये हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण पूर्वनियोजित आहे, प्रचलित किंवा त्याचबरोबर ते पूर्वनिर्धारित आहे। जी काही ठरवून दिलेली प्रशिक्षण संस्था आहे त्या प्रशिक्षण संस्थेद्वारेच विशिष्ट कालावधीमध्ये, म्हणजे ठरवून दिलेला जो काही कालावधी आहे, 1 महिना असेल, 3 महिना असेल, 6-9 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, तर जे काही त्याचा प्रशिक्षणाचा कालावधी आहे तेवढ्या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण दिलं जातं। त्याचबरोबर या प्रशिक्षणासाठी निश्चित असा अभ्यासक्रम असतो आणि ह्या म्हणजे निश्चित अभ्यासक्रमावर आधारित नियोजनबद्ध पद्धतीनं हे जे प्रशिक्षण आहे ते या ठिकाणी दिल्या जातं। या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षित अशा प्रशिक्षकाची नियुक्ती सुद्धा केली जाते, कारण इथे आपल्याला जो प्रशिक्षक वर्ग आहे तो सुद्धा ट्रेन असला पाहिजे, की त्यांना सुद्धा
या सर्व गोष्टींचं सखोल असं ज्ञान असलं पाहिजे की ट्रेनिंग कशी द्यायची, संबंधित गोष्टी उमेदवाराला कशा पद्धतीनं समजून सांगायच्या, हे सर्व या ठिकाणी माहिती असलेला पात्रताधारक असा प्रशिक्षक वर्ग या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला असतो आणि अशा औपचारिक प्रशिक्षणाची व्यवस्था करत असताना मग ते औपचारिक पद्धतीने या ठिकाणी दिलं जातं. त्यामध्ये मग हे प्रशिक्षण देण्यासाठी व्याख्यान पद्धती आहे, त्यानंतर समूह चर्चा आहे, अभ्यास सहली आहेत, अशा वेगवेगळ्या माध्यमामधून किंवा प्रात्यक्षिक त्या ठिकाणी घटक आहेत. तर या पद्धतीनं हे औपचारिक प्रशिक्षण दिलं जातं. तर यासाठी औपचारिक प्रशिक्षण देण्यासाठी संस्था निश्चित केलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की जेव्हा एखादा उमेदवार परीक्षेमध्ये IAS जी परीक्षा आहे ती पास होतो किंवा त्याला आपण UPSCची परीक्षा म्हणतो. UPSCची परीक्षा पास झाल्यानंतर जे IAS साठी या ठिकाणी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, जे भारतीय प्रशासन सेवेमध्ये दाखल झालेले जे उमेदवार आहेत, त्या उमेदवारांना लाल बहादूर शास्त्री अकॅडमी मसुरी या ठिकाणी प्रशिक्षण हे दिलं जातं. हे जे प्रशिक्षण आहे त्याला काय म्हणायचं, औपचारिक प्रशिक्षण. तर एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे की या पद्धतीनं हे प्रशिक्षण दिलं जातं. दुसरं आणखीन आपल्याला या ठिकाणी उदाहरण घ्यायचं झालं तर ते असं सांगता येईल की जे फॉरेस्ट ऑफिसर असतात, तर म्हणजे IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, तर या पदावर नेमणूक झालेल्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी डेहराडून या ठिकाणी म्हणजे फॉरेस्ट ऑफिसरचं जे प्रशिक्षण आहे ते त्या ठिकाणी घ्यावं लागतं. पोलीस खात्यामधील अधिकाऱ्यांना सेवेत रुजू होण्यापूर्वी, पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना म्हणते मी, जे म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये MPSC थ्रू जे PSI वगैरे झालेले आहेत त्यांना किंवा API असतील, PI असतील, अशा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण या ठिकाणी देण्यासाठी नाशिक येथे म्हणजे प्रशिक्षण संस्था आहे. तसेच माउंट आबू या ठिकाणी IPS यांच्यासाठी प्रशिक्षण संस्था म्हणजे उघडण्यात आलेली आहे किंवा त्या म्हणजे माउंट आबू या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. तसेच जे आयकर खात्यामध्ये काम करणारे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी नागपूर येथे प्रशिक्षण संस्था म्हणजे निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण हे दिलं जातं. तर थोडक्यात औपचारिक प्रशिक्षणाची पद्धती ही सर्व देशाच्या नागरी सेवेमध्ये आपल्याला स्वीकारलेली दिसून येते. म्हणजे प्रत्येक देशामध्ये, कारण कसं आहे की प्रशासनामध्ये कार्य करण्यासाठी सुरुवातीला त्यांना ते प्रशासकीय कार्य करण्यासाठी जे काही नियम आहेत, जे काही कायदे आहेत, कोणत्या पद्धतीनं काम करायची कार्यपद्धती आहे, ह्या सर्व गोष्टींचं आकलन होणं गरजेचं आहे आणि हे आकलन त्यांना करून देण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था इथे महत्त्वाची ठरते. आणि म्हणून प्रत्येक देशामध्ये प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अशा प्रशिक्षणाची व्यवस्था ही केली जाते. तर आपल्याला या ठिकाणी सांगता येतं की जे प्रशिक्षण केंद्र आहेत त्या प्रशिक्षण केंद्रावरती मग प्रत्येक स्वतंत्र अशा कार्यासाठी स्वतंत्र अशा प्रशिक्षण संस्थासुद्धा निर्माण केलेल्या आहेत, हे आपल्याला यावरून दिसून येतं. यानंतर जे दुसरा प्रकार आहे, औपचारिकच्या विरुद्ध असलेला दुसरा प्रकार म्हणजे अनौपचारिक प्रशिक्षण. आता अनौपचारिक प्रशिक्षण, इनफॉर्मल ट्रेनिंग, तर यामध्ये या अनौपचारिक प्रशिक्षण म्हणजे नागरी सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर, पहा आता या ठिकाणी अनौपचारिक प्रशिक्षण हे रुजू झाल्यानंतर आहे आणि औपचारिक प्रशिक्षण त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे की म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की ते IAS म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत, IPS म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. पण सिलेक्ट झाल्यानंतर त्यांना लगेच
संबंधित पदावरती न पाठवता, त्यांच्याकडे त्या पदाचा कार्यभार न सोपवता, प्रथम ज्या पदावरती त्यांना काम करायचं आहे त्या पदाविषयीची सखोल माहिती, त्या ठिकाणची करावयाची कामे, कार्यपद्धती, नियम, कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम करायचं आहे, हे सर्व या औपचारिक प्रशिक्षणामधून त्यांना समजून दिल्या जातं किंवा ते सांगितलं जातं. तर अनौपचारिक प्रशिक्षण म्हणजे नागरी सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर त्याला त्याच्या कार्याची माहिती ही म्हणजे अनुभवाद्वारे मिळत असते. म्हणजे या ठिकाणी सिलेक्शन झालं की त्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या कामावरती पाठवलं जातं आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांना जे जे अनुभव येतात, जे जे त्यांना त्या ठिकाणी ज्ञान मिळतं, जे जे त्या ठिकाणी ते शिकतात, ते सर्व त्यांचं जे शिक्षण आहे त्याला म्हणायचं अनौपचारिक प्रशिक्षण. आता या ठिकाणी यालाच एक दुसरं नाव आहे पहा. या प्रशिक्षणाला काय म्हणतात? चुका आणि शिका या पद्धतीचं हे प्रशिक्षण आहे. चुका आणि शिका म्हणजे आपल्याकडे म्हणतात पहा की चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही. म्हणजे कधीही एखादी गोष्ट करत असताना पहिल्या वेळी आपण चुकतो, परंतु नंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या ज्या काही अडचणी असतील, त्याच्यामधले जे काही अडथळे असतील, त्याच्यामध्ये कुठे काय करायचं आहे याची आपल्याला माहिती होते आणि नंतर आपण ते काम व्यवस्थितपणे पार पाडू शकतो. म्हणजेच नवीन नवीन कोणतंही काम करत असताना आपल्याकडून तिथं काही चुका होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. तर प्रशिक्षणामध्ये या प्रशासनामध्ये काम करत असताना सुद्धा कर्मचारी या पद्धतीनं शिकत असतात. कर्मचारी असतील, अधिकारी असतील. तर यालाच काय म्हणायचं? अनौपचारिक प्रशिक्षण. आता या ठिकाणी या म्हणजे हे अनौपचारिक प्रशिक्षण देण्यासाठी कुठल्याही पद्धती एकदम अपोजिट आहे आता औपचारिक प्रशिक्षणाच्या. इथं कुठलीही म्हणजे मेथड नाही, कुठलीही संस्था नाही, कुठलाही अभ्यासक्रम नाही, निश्चित असा कालावधी नाही, ट्रेनर कोणी या ठिकाणी नाही. तर हे शिक्षण आपल्याला मिळतं कसं? तर ते अनुभवातून मिळतं. आता अनुभव कसे मिळतात? आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण जेव्हा एखादी कृती करतो आणि ती कृती केल्यानंतर आपल्याला जी माहिती मिळते तो आहे आपला अनुभव. तर इथे या कर्मचाऱ्यांना सुद्धा सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर दैनंदिन कामे करत असताना त्यांना जे अनुभव येतात आणि त्या अनुभवामधून त्यांना जे ज्ञान मिळतं आणि त्यामधून ते जे काही शिकतात त्याला म्हणायचं अनौपचारिक प्रशिक्षण. तर या ठिकाणी अनौपचारिक प्रशिक्षणामध्ये प्रत्येक कनिष्ठ अधिकाऱ्याला आज्ञा देणारा त्याचा वरिष्ठ अधिकारी असतो पहा. तर ह्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका इथे फार महत्त्वाची ठरते. कारण वरिष्ठ कोणत्या पद्धतीनं काम करतो, ते कशा या ठिकाणी आज्ञा देतात, कशा पद्धतीने आपल्या कनिष्ठांकडून काम करून घेतात, ते कसे वागतात, या बारीक सारीक सर्व गोष्टींचं तेथील त्यांचे कनिष्ठ अधिकारी कर्मचारी त्याची पाहणी करतात आणि त्यामधून सुद्धा त्यांना जे अनुभव येतात किंवा वरिष्ठासोबत काम करत असताना कनिष्ठ अधिकाऱ्याला जे काही त्या ठिकाणी म्हणजे अनुभव येतात, जे काही त्यांना ज्ञान मिळतं, ते एक प्रकारचं अनौपचारिक प्रशिक्षण आहे. म्हणूनच या ठिकाणी असं म्हणतात पहा की अनौपचारिक प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची असते. तो जे या ठिकाणी आपल्या कनिष्ठाला त्या ठिकाणी सांगतो, जे काही त्या ठिकाणी त्यांना आज्ञा मिळतात, त्यामधून अनेकदा त्यांच्या वरिष्ठाच्या वर्तनामधून यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलं जातं की या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका इथं अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या पद्धतीला पारंपरिक प्रशिक्षण असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. कारण हे सहज दैनंदिन आपल्या ज्या काही जीवनामध्ये घडणाऱ्या घटना आहेत, काम करताना येणारे जे काही अनुभव आहेत, त्यामधून आपण हे शिकत असतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? पारंपरिक पद्धती. म्हणजे हे प्रत्येक माणूस अशा पद्धतीचं प्रशिक्षण अगदी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत तो घेत असतो. म्हणून या ठिकाणी समाजामधून, वेगवेगळ्या संघटनेमधून जे काही आपल्याला ज्ञान मिळतं, जे काही आपण घेत असतो, ते सर्व अनौपचारिक शिक्षणाचा किंवा प्रशिक्षणाचा भाग आहे. तर जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट संस्थेमध्ये जाऊन
जे काही आपण निश्चित अभ्यासक्रम, निश्चित कालावधी, प्रशिक्षक वर्ग यांच्या माध्यमामधून जे काही आपण शिकतो त्याला म्हणायचं औपचारिक प्रशिक्षण. लक्षात घ्या, शाळा महाविद्यालयामधून दिलं जाणारं जे शिक्षण आहे त्याला आपण औपचारिक असं या ठिकाणी म्हणतो, आणि समाजामधून, कुटुंबामधून जे काही आपल्याला शिकायला मिळतं ते आहे अनौपचारिक. तर संस्थेमध्ये काम करताना सुद्धा अनौपचारिक पद्धतीनं कर्मचारी वर्गाला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि त्यालाच आपण अनौपचारिक प्रशिक्षण असं या ठिकाणी म्हणतो. तर या पद्धतीनं हा दोन्ही जे प्रशिक्षणाचे प्रकार आहेत ते आपल्याला या ठिकाणी समजून घेता येतात, औपचारिक प्रशिक्षण आणि अनौपचारिक प्रशिक्षण. यानंतर आपल्याला पुढचा प्रशिक्षणाचा प्रकार सांगता येतो तो म्हणजे प्रवेशपूर्व प्रशिक्षण. प्रवेशपूर्व प्रशिक्षण आणि याच्यासोबत दुसरं कुठलं आहे, प्रवेशोत्तर प्रशिक्षण म्हणजे प्री एंट्री. प्रवेशपूर्व म्हणजे प्री एंट्री म्हणजे सेवेत दाखल होण्यापूर्वी, प्रत्यक्ष पदावरती येण्यापूर्वी जे प्रशिक्षण मिळतं त्या प्रशिक्षणाला म्हणायचं प्रवेशपूर्व प्रशिक्षण. प्रवेशपूर्व प्रशिक्षण म्हणजे नागरी सेवकांना नोकरीत रुजू होण्यापूर्वी दिले जाणारे प्रशिक्षण. सनदी सेवेत प्रवेश घेण्यापूर्वी उमेदवाराला त्या प्रशासन कार्याविषयीचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. संबंधित त्याला जे काही काम करायचं आहे त्याचं प्रशिक्षण त्यांना घ्यावं लागतं. आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ज्या शाळा आणि कॉलेज असतात अशा संस्थांमधून हे प्रशिक्षण दिलं जातं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की जे औपचारिक प्रशिक्षण आहे, औपचारिक प्रशिक्षणामधलाच हा एक भाग आहे, त्यातला एक प्रकार आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु स्वतंत्रपणे आपल्याला हे या ठिकाणी अभ्यासावं लागतं. तर असं मग कोणतं प्रशिक्षण आहे, आपल्याला उदाहरणं कोणती देता येतील, तर त्यामध्ये आपल्याला उदाहरण देता येईल इंजिनिअरिंगचं. इंजिनिअरिंग, IIT, ITIA, DED, BEd, सर्व डॉक्टरचे जे काही कोर्स आहेत ते सर्व, तुमचं DMLT घ्या, नर्सिंगचं घ्या, MBBS, BAMS, BDS, हे सर्व प्रकारचे जेवढे काही या ठिकाणी म्हणजे प्रशिक्षण आहेत ते सर्व प्रशिक्षण प्रवेशोत्तर प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी मोडतात. यांना आपण प्रवेशोत्तर प्रशिक्षण असं म्हणतो. तर प्रवेशपूर्व प्रशिक्षण जे आहे त्याचा जर आपण व्यापक विचार केला तर शालेय व महाविद्यालयीन शिक्षण हे सुद्धा एक प्रकारचं प्रवेशपूर्व प्रशिक्षणच आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण तिथूनच माणूस घडतो. शाळा महाविद्यालयामध्ये जे काही आपण शिकतो त्यामधून आपल्याला जो काही पुढे व्यवसाय करायचा असेल, जे काही आपल्याला कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तिथूनच आपण टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी हे शिक्षण घेत असतो. आणि पुढे मग जर आपण त्याला स्वतंत्रपणे सांगायचं झालं तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की आता पहा तुम्ही अलीकडच्या काळामध्ये की जे प्रशिक्षण म्हणजे आपण पाहतो की तुम्हाला आठवत असेल आपण लोकप्रशासनाचं स्वरूप अभ्यासत असताना त्या ठिकाणी म्हणजे एका विचारवंताने असं म्हटलेलं आहे की जसं या ठिकाणी इंजिनियर हा म्हणजे अभियांत्रिकी शाखेचा अभ्यासक आहे की नाही, डॉक्टर हा वैद्यकीय शाखेचा अभ्यासक आहे, तसाच प्रशासनामध्ये येणारा जो व्यक्ती आहे तो सुद्धा लोकप्रशासनाचा अभ्यासक असायला हवा. कारण त्यांना या ठिकाणी जर लोकप्रशासनाचं ज्ञान मिळालं तर त्यांना प्रशासन करणं किंवा प्रशासकीय क्षेत्रामध्ये कार्य करताना नक्कीच त्याचा फायदा होईल किंवा तो उत्तम पद्धतीनं प्रशासकीय कार्य करू शकेल असं सुद्धा विचारवंताचं मत आहे. आणि त्यांनी ही गोष्ट या ठिकाणी नमूद केलेली आहे की आपल्याला प्रशासन शाखेचं ज्ञान घेऊन जर आपण प्रशासकीय क्षेत्रामध्ये गेलो तर अधिक उत्तम पद्धतीने ते त्या ठिकाणी करता येईल. म्हणून या ठिकाणी असं असायला पाहिजे
की ज्यांना प्रशासन क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांना लोकप्रशासनाचा अभ्यास असणं बंधनकारक करायला पाहिजे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये लोकप्रशासनाच्या स्वतंत्र महाविद्यालयांची निर्मिती झालेली आहे. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉलेजेस आज या ठिकाणी नांदेड, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये आपल्याला स्वतंत्रपणे तिथं फक्त आणि फक्त लोकप्रशासन या एकाच विषयामधून पदवीही दिली जात आहे. असे सुद्धा या ठिकाणी महाविद्यालय आज या ठिकाणी उघडलेली आहेत. तर त्या पद्धतीनं आपल्याला असं म्हणता येईल की शाळा महाविद्यालयामधून मिळणारं जे काही प्रशिक्षण आहे, मग DED, BEd हे सर्व त्याच्यामध्ये आलेले जे काही कॉलेजेस आहेत ते जे प्रशिक्षण आहे त्याला आपण काय म्हणायचं, प्रवेशपूर्व. म्हणजेच आता या ठिकाणी तुम्ही पहा, शिक्षकासाठी या ठिकाणी अट घातलेली आहे की त्यांनी काय असलं पाहिजे, त्यांचं DED हे असलं पाहिजे. DED असलेल्या, कारण DED मध्ये काय आहे तर तिथं त्यांना कसं शिकवायचं हे त्या ठिकाणी त्यांना म्हणजे नीट प्रत्येक स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी सांगितलं जातं की अगदी मायक्रो टीचिंग, गृहपाठ कसा द्यायचा, एक एक छोटा छोटा भाग विद्यार्थ्यांना कसा समजून सांगायचा, काव्य जर असेल तर ते काव्य विद्यार्थ्यांना अधिक सोप्या पद्धतीने कसं शिकवायचं, तुम्ही त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं इम्प्रूव्हमेंट करू शकतात, विद्यार्थ्यांची मानसिकता कशी समजून घ्यायची, मानसिक दृष्टिकोनाचा सुद्धा त्या ठिकाणी त्यांना अभ्यास करावा लागतो. मानसशास्त्राचा सुद्धा अभ्यास या ठिकाणी DED आणि BEdच्या विद्यार्थ्यांना करावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी बालमानसशास्त्र जे आहे ते DED आणि DEDच्या शिक्षकांना या ठिकाणी असतं आणि त्या पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठीची जी काही कला आहे ती सुद्धा त्यांच्यामध्ये या ठिकाणी म्हणजे यावी या उद्देशानं या ठिकाणी या पद्धतीचं प्रशिक्षण या DED मधून त्यांना दिलं जातं. कसं शिकवायचं, प्रस्तावना कशी करायची, प्रत्येक घटक कसा या ठिकाणी पुढे आपण घेऊन जायचा, हे सर्व त्या ठिकाणी या DED मध्ये आणि BEd मध्ये शिक्षकांना माहिती करून दिल्या जातं. तर म्हणून याला म्हणायचं प्रवेशपूर्व. आता डॉक्टरचं आपण उदाहरण घेतलं, MBBS डॉक्टरना या ठिकाणी अगोदरच पूर्ण त्या ठिकाणी त्याची पूर्ण माहिती दिली जाते आणि जेव्हा त्यांना ह्याचं पूर्ण ज्ञान होतं, ते परीक्षा पास होतात, तेव्हाच मग त्यांना डॉक्टर या म्हणजे ह्याच्यासाठी त्यालाही पुन्हा ते पुढं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आणखीन याच्यामधला प्रकार पाहायचा आहे, त्याच्यामध्ये तो भाग येणार आहे. तर या पद्धतीनं हा प्रवेशपूर्व हा एक प्रशिक्षणाचा प्रकार आपण इथे सांगू शकतो. यानंतर या प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे 2 प्रकार आहेत. याच्यामध्ये आपल्याला 2 प्रकार सांगता येतात. त्यामध्ये मी आत्ताच तुम्हाला या ठिकाणी सांगितले त्यानुसार पहिला प्रकार आहे, म्हणजे याच्यामध्ये आणखीन आपल्याला पुढे जाऊन शिकायचं आहे, जे मी तुम्हाला या ठिकाणी म्हणत होते तेच आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्यामध्ये शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण, म्हणजे संघटनेमधील विशिष्ट पदासाठी उमेदवारांना विशिष्ट संस्थेकडून प्रवेशपूर्व प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणजे जो हा उमेदवार आहे त्याला एक विशिष्ट असं प्रवेशपूर्व प्रशिक्षण घेतल्यानंतर, जसं की IT आहे किंवा IIT आहे, BEd आहे, तर यामध्ये शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना सुरुवातीला काही काळ शिकाऊ उमेदवार म्हणून कार्य करावं लागतं. एवढंच कशाला, तुम्हाला माहिती आहे की जे IAS, IPS अधिकारी असतात यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर 6 महिन्यासाठी त्यांची प्रोग्रेशन पिरियड म्हणून त्या ठिकाणी त्यांची म्हणजे ॲक्च्युअली त्यांची कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी सिलेक्शन असतं, परंतु डायरेक्ट त्यांना कलेक्टर ह्या पदावरती अपॉइंटमेंट दिली जात नाही. तर सुरुवातीचे 6 महिने ते डेप्युटी कलेक्टर म्हणून त्या ठिकाणी कार्य करतात. तर हे त्यांचं जे काही काम आहे ते सुद्धा आपण शिकाऊ उमेदवारीचं प्रशिक्षण यामध्ये त्याला आपण म्हणजे समाविष्ट करू शकतो. तर शिकाऊ उमेदवारीचं म्हणजे या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी ते प्रत्यक्षात म्हणजे ते प्रशिक्षण त्यांनी कसं घेतलेलं आहे, त्यांना ते प्रत्यक्षात जे काही काम आहे ते काम त्यांच्यावरती सोपवणं, तो जो काही 2, 3, 6 महिन्याचा कालावधी असेल तो आहे त्यांचा शिकाऊ उमेदवारीचं प्रशिक्षण.
विशिष्ट ज्ञान संपादन केल्यानंतर सुद्धा या पद्धतीचं प्रशिक्षण त्यांना घ्यावं लागतं. त्यानंतर आहे अंतर्गत उमेदवारीचं प्रशिक्षण. एंट्रन्सशिप आपण म्हणतो ना, त्या पद्धतीनं. आता विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला काही काळ अंतर्गत उमेदवारी करावी लागते. उदाहरणार्थ, वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डॉक्टर्सना 1 वर्ष शहरी व ग्रामीण म्हणजे 6 महिने शहरी भागामध्ये आणि 6 महिने ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी त्यांना अंतर्गत उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी काम करावं लागतं. आणि तिथं जेव्हा त्यांना त्या संबंधित ज्या दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी हे काम करतील त्या ठिकाणचा जो कोणी प्रमुख असेल डॉक्टर त्या क्षेत्रामधला, तर त्यांचं त्या ठिकाणी त्यांना सर्टिफिकेट लागतं. आणि जेव्हा हे त्यांचं शिक्षण पूर्ण होतं म्हणजे अंतर्गत उमेदवारीचं, त्याच्यानंतरच त्यांना डॉक्टरची पदवीही दिली जाते. तोपर्यंत ती म्हणजे त्यांचं डॉक्टरचं जे शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ण होत नाही. म्हणून त्याला काय म्हणायचं, अंतर्गत उमेदवारीचं प्रशिक्षण. तुम्ही सर्व 4-5 वर्षाचा तुमचा कोर्स पूर्ण केलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभव घ्यायसाठी जायचं आहे, तुम्हाला जबाबदारी स्वीकारायची आहे, ते काम तुम्हाला स्वतःला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि डॉक्टर्स असल्यामुळं या ठिकाणी काही काळ शहरी भागामध्ये आणि काही काळ ग्रामीण भागामध्ये असा 1 वर्षाचा कालावधी त्यांना इथे पूर्ण करावा लागतो. तर या पद्धतीनं हे प्रवेशपूर्व प्रशिक्षणामध्ये आपल्याला हे 2 भाग या ठिकाणी सांगता येतात. आता याचाच दुसरा म्हणजे हे जे काही प्रवेशपूर्व प्रशिक्षण आहे, या प्रवेशपूर्व शिक्षणाबद्दल विचारवंतांकडून काही टीकासुद्धा केली जाते. त्यामध्ये काही विचारवंतांना असं वाटतं की प्रवेशपूर्व प्रशिक्षण देत असताना म्हणजे प्रवेशपूर्व घेतलेल्या सर्वच उमेदवारांना नोकरी मिळते असं नाही. आणि म्हणून प्रवेशपूर्व प्रशिक्षणावरती होणारा जो काही खर्च आहे तो अनावश्यक खर्च आहे असंही या ठिकाणी विचारवंतांना वाटतं. आणि त्यामुळं या ठिकाणी असं म्हटलं आहे की सरकार प्रवेशपूर्व प्रशिक्षण देऊन सार्वजनिक पैशाचा आणि वेळेचा अपव्यय करते. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं प्रशिक्षण काही लोकांना त्या ठिकाणी म्हणजे ज्यांना सेवा ती करायची आहे त्यांनाच या ठिकाणी अशा पद्धतीचं प्रवेशपूर्व प्रशिक्षण देण्यात यावं, किंवा प्रवेशपूर्व प्रशिक्षण घेतलेल्या लोकांना पुन्हा ती सेवा करण्याची संधी मिळावी. पहा तुम्ही, आपल्याकडं बरेच वर्ष झालं म्हणजे D.Ed आणि B.Ed झालेल्या अनेक उमेदवारांना नोकरी नाही आहे. ते या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की यामध्ये या शिक्षकांना म्हणजे आपल्याकडे जागाच तेवढ्या नाही आहेत आणि त्या जागा तेवढ्या नसल्यामुळं सरकार ती भरती करू शकत नाही. आणि म्हणून आज अनेक D.Ed B.Ed किंवा इंजिनिअरिंग झालेल्या व्यक्ती बेकार असलेल्या आपण या ठिकाणी रोजगारच्या दृष्टीने या ठिकाणी बेकार असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. तर त्यामुळं ही विचारवंतांनी त्यावरती केलेली टीका आहे. तर यानंतरचा जो दुसरा या ठिकाणी प्रकार आहे तो म्हणजे प्रवेशोत्तर प्रशिक्षण. प्रवेशपूर्व आणि प्रवेशोत्तर म्हणजे पोस्ट एंट्री, ते एंट्री, प्री एंट्री आणि हे पोस्ट एंट्री. तर प्रवेशोत्तर प्रशिक्षण म्हणजे सेवेत रुजू झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या प्रशासन कार्यासंबंधीचे प्रशिक्षण देणे होय. सेवेत रुजू झाल्यानंतर म्हणजेच संघटनेच्या ध्येयधोरणांची कार्यपद्धतीची माहिती देऊन म्हणजे संघटनेचे जे काही उद्देश आहेत, ध्येयधोरण आहे त्याची माहिती देणं हा या प्रशिक्षणाचा उद्देश असतो. प्रवेशोत्तर प्रशिक्षणाच्या या ठिकाणी म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की उदाहरणार्थ समाज कल्याण व कुटुंब नियोजन खात्यातील सेवकांना, परराष्ट्र व्यवहार खात्यातील अधिकारी, विमा, बँक, आरोग्य खाते यामधील कर्मचाऱ्यांना असे प्रवेशोत्तर प्रशिक्षण हे दिलं जातं. आता प्रवेशोत्तर प्रशिक्षण हे जवळपास बहुतांश कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी देण्यात येतं. आता डेव्हिड ब्राऊन या विचारवंतांनी असं म्हटलंय की हे प्रशिक्षण
ज्ञान, कुशलता, योग्यता व दृष्टी प्राप्त करण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी सहाय्यभूत ठरते. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या ज्ञानामध्ये वाढ करणं, त्यांची कुशलता वाढवणं, त्यांची योग्यता वाढवणं आणि त्यांना विशेष त्या कामासाठी आवश्यक असलेली दृष्टी प्राप्त करून देणं, यासाठी या प्रशिक्षणाचा आपल्याला फायदा होतो, असं मत या ठिकाणी या डेव्हिड ब्राऊन यांनी व्यक्त केलेलं आहे. मेंडेल यांच्या मते प्रवेशोत्तर प्रशिक्षणाचा संबंध काही प्रमाणामध्ये प्रशासनाशी अप्रत्यक्ष येत असला तरीही सेवकांना प्रवेशोत्तर प्रशिक्षण देणं हे गरजेचं असतं. प्रवेशोत्तर प्रशिक्षण हे फार आवश्यक आहे, कारण प्रवेशोत्तर प्रशिक्षणामुळे संघटनेचा हेतू सफल होण्यासाठी मदत होते. म्हणजे नेमकं त्या ठिकाणी काय करायचं आहे या विषयाची माहिती आपल्याला या प्रवेशोत्तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून संबंधित कर्मचाऱ्यांना देता येते. या प्रवेशोत्तर प्रशिक्षणामुळे सेवकांची कार्यक्षमता वाढवत जाऊन प्रशासनात सातत्य व गतिशीलता राहते किंवा गतिशीलता आणता येते. म्हणजे जवळजवळ सर्वच देशांच्या नागरी सेवेमध्ये प्रवेशोत्तर प्रशिक्षणाची पद्धती ही स्वीकारलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे हे जे काही प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. कारण काय की एखादा कर्मचारी त्याचा प्रशासनामध्ये प्रवेश झालेला आहे, तो कर्मचारी म्हणून काम करतो आहे, परंतु प्रशासनामध्ये असलेल्या अनेक ज्या काही आजच्या गोष्टी आहेत त्या उद्या बदलत असतात. तर त्या बदलत्या काळानुसार, बदलत्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी त्यांना कामं करता यावीत यासाठी वेळोवेळी कर्मचाऱ्यांना अशा प्रवेशोत्तर प्रशिक्षणाची गरज भासते. म्हणजे या ठिकाणी प्रवेशोत्तर प्रशिक्षणामुळे एकतर त्यांना संस्थेची ध्येय उद्दिष्टे या ठिकाणी लक्षात येतात, नेमकं कुठं काय करायचं आहे ह्या सर्व बाबींची माहिती प्रशिक्षणाच्या माध्यमामधून कर्मचाऱ्यांना सहज लक्षात येते आणि त्या दृष्टीनं हे प्रवेशोत्तर प्रशिक्षण जे आहे ते या ठिकाणी उपयुक्त ठरतं. आता या प्रवेशोत्तर प्रशिक्षणामध्ये सुद्धा आपल्याला 2 प्रकार सांगता येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे पहा, सेवाकालीन प्रशिक्षण. तर या प्रशिक्षणाचा उद्देश असतो कर्मचाऱ्यांची कार्यकुशलता वाढविणे आणि पदाची जबाबदारी पार पाडण्यास त्यांना सक्षम बनवणे. दुसरं आहे दिशा निर्देश प्रशिक्षण. म्हणजे त्यांना त्यांच्या कार्याची दिशा त्या ठिकाणी लक्षात यावी यासाठी हे निर्देशक प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. तिसरं आहे कार्यनिर्देशक. म्हणजे त्याला ओरिएंटेशन असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणतो. त्यालाच म्हणजे पूर्वाभिमुख, म्हणजे त्यांना एकदा परत काय म्हणतात त्याला आपलं उजळणी किंवा त्यांना रिफ्रेशर हा एक प्रशिक्षणाचा प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला प्रवेशोत्तर प्रशिक्षणामध्ये सेवाकालीन प्रशिक्षण, दिशा निर्देशक प्रशिक्षण, पूर्वाभिमुख प्रशिक्षण, त्यानंतर रिफ्रेशर उजळणी प्रशिक्षण आणि उन्नत प्रशिक्षण म्हणजे ॲडव्हान्स जे काही एज्युकेशन आहे, ट्रेनिंग आहे, ती सुद्धा या ठिकाणी कर्मचाऱ्यांना द्यावी लागते. कारण ॲडव्हान्स ट्रेनिंग जी आहे ती का आवश्यक आहे, तर ती भविष्यामध्ये ज्या काही समस्या येणार आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेलं ज्ञान कर्मचाऱ्यांना देण्याच्या दृष्टीनं आपल्याला हे ॲडव्हान्स ट्रेनिंग किंवा उन्नत प्रशिक्षण हे महत्त्वाचं ठरतं. कारण आपण पाहतो की जर तुम्ही या ठिकाणी प्रशासन क्षेत्राचा जरी थोडासा विचार केला एक मागील 20 वर्षामधला, तर आपल्या या ठिकाणी लक्षात येतं की इथे प्रत्येक वेळी बदल झालेले आहेत. आपण टायपिंगमधून आता कॉम्प्युटरमध्ये आलेलो आहोत. तर हे जे कॉम्प्युटरचं जे काही आव्हान आहे ते लोकांना, कर्मचाऱ्यांना या ठिकाणी स्वीकारणं गरजेचं होतं आणि ते स्वीकारण्यासाठी त्यांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण देणं सुद्धा आवश्यक होतं. आणि हे जे काही प्रशिक्षण आहे त्यालाच आपण उन्नत प्रशिक्षण असं या ठिकाणी म्हणू शकतो. तर या पद्धतीनं या ठिकाणी या प्रवेशोत्तर प्रशिक्षणाचे हे प्रकार आपण इथे सांगू शकतो. तर लक्षात घ्या, आज आपण या ठिकाणी केवळ प्रशिक्षणाचे 4 प्रकार अभ्यासलेले आहेत. बाकीचे जे काही प्रकार आहेत ते आपण पुढील भागामध्ये या ठिकाणी अभ्यासूयात. तर आज या ठिकाणी मी थांबते.
सर्वांनी या ठिकाणी काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, ऐका. कुठं काही अडचण आली तर विचारत चला. मला एकच गोष्ट या ठिकाणी वारंवार म्हणजे त्या गोष्टीचं वाईट वाटतं की आपल्यापैकी कोणीही या ठिकाणी म्हणजे काही विद्यार्थी जर सोडले तर बाकीचे विद्यार्थी या ठिकाणी प्रतिसाद देत नाही आहेत. तर आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा म्हणून या ठिकाणी ही माझी तुम्हाला तशी विनंती समजा. कारण मला समाधान मिळेल की मी जे काही काम करते आहे त्या कामाचं कुठेतरी चीज होतं आहे. तर आपल्या सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.